आज खूप मोठा पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये घरातून एकच फर्माईश येते की कांदा भजी खायची आहे। तुमच्यासुद्धा घरात असंच वातावरण असेल, पाऊस चालू म्हणल्यानंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला स्नॅक्सचे वेगवेगळे प्रकार आणि जास्तीत जास्त प्रमाणात कांदा भजी, बटाटा भजी खायला आवडतात। तर आज आपण प्रियंकाज मराठी किचन या चॅनलवर पहिल्यांदाच एक वेगळ्या प्रकारची स्वीट कॉर्न खेकडा भजी ही रेसिपी बघणार आहोत। स्वीट कॉर्न भजी तेलात फुटू नये त्यासाठी आज आपण इथे एक टिप्स फॉलो करणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। तर या ठिकाणी कांदा आणि बटाटा दोन्ही आपल्याला इथे लागणार आहेत। तर अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कांदा सोलून घ्यायचा आहे। त्यानंतर एकदम पातळ असा स्लाइस कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर एकदम पातळ असा चाकूने कांदा कट करता येत नसेल तर स्लायसरचा तुम्ही इथे वापर करू शकता। या ठिकाणी फक्त एक मध्यम आकाराचाच कांदा घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे आपल्याला हाताने सुट्टा करून घ्यायचा आहे। एका बाउलमध्ये आपण हा कांदा काढून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता एकदम पातळ असा कांदा मी कट केलेला आहे। यापेक्षा जास्त कांदा आपल्याला इथे लागणार नाही। त्यानंतर मी इथे मध्यम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे। आपण त्यावरती साल काढून घेऊया। साल काढल्यानंतर बटाटा काळा पडू नये त्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेऊन आपण त्यामध्ये बटाटा अशा प्रकारे ठेवून देऊया आणि बटाटा आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे। त्यामुळे बटाट्याचा किससुद्धा काळा पडू नये यासाठी इथे आपण डायरेक्ट पाण्यामध्येच बटाट्याचा किस पाडणार आहोत। तर अशा प्रकारची मध्यम आकाराची किसणी आपल्याला इथे यूज करायची आहे। तर किसणीसुद्धा डायरेक्ट पाण्यात ठेवून आपल्याला ही बटाट्याचा किस पाडून घ्यायचा आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी मध्यम आकाराचा बटाटा छान असा किसून घेतलेला आहे। याचा किस अगदी जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही, मध्यम आकाराचा किस आपण इथे पाडून घेतलेला आहे। तर या ठिकाणी ही टिप्स आपल्याला फॉलो करायची आहे। यामधलं पाणी घट्ट पिळून काढायचं आहे आणि कांद्यासोबतच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता अगदी कोरडा असा बटाट्याचा किस झालेला आहे। बटाट्याचा किस पाणी न काढता जर वापरला तर त्याला नंतर खूप पाणी सुटतं आणि भजीचं जे पीठ आहे ते खूप पातळ होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे माझ्याकडे एक मोठी वाटी स्वीट कॉर्न आहे। मसाला ॲड करूया। बारीक कट केलेली कोथिंबीर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोअर। इथे मी पीठ 2-2 चमचे घेतलेला आहे। जर गरज वाटली तर परत आपण यामध्ये पीठ ॲड करू शकतो। 1 चमचा पाणी घालून आपल्याला हे चपातीसाठी ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो अगदी तितकंच जोर देऊन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। पीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून परत 1 चमचा बेसन पीठ त्याचबरोबर 1 चमचा कॉर्नफ्लोअरसुद्धा मी ॲड करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। मिक्स करायचं नाही तर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। त्यामुळे यातले जे स्वीट कॉर्न आहेत ते थोडेसे फुटले जातात आणि ते पिठामध्ये व्यवस्थित बाइंड होतात आणि ते तेलामध्ये सुद्धा फुटणार नाहीत याची गॅरंटी मी तुम्हाला देते। हे पीठ आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया। त्यामुळे याला थोडंसं पाणी सुटेल आणि त्यामुळे स्वीट कॉर्न यामध्ये व्यवस्थित बाइंडिंग होतात। भजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया। तेल अगदी छान गरम झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही ही भजी तेलामध्ये सोडू शकता। गॅस हा आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे। त्यामुळे भजी आतून पण खूप चांगल्या प्रकारे तळली जातात, कारण यामध्ये आपण सोडा घातलेला नाही। तर अशा प्रकारे ही भजी आपण मंद आचेवर अगदी 5 ते 6 मिनिटं लागतात छान अशी खरपूस रंगावर क्रंची होईपर्यंत तळून घेऊया। 30 भजी खाऊन कंटाळला असाल तर अशा प्रकारची भजी एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। एक बाजू छान खरपूस रंगावर भाजल्यानंतर आपण ही भजी पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने आपल्याला अगदी सोनेरी रंगावर ही छान खरपूस तळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम जर तुम्ही हाय केली तर ते पटकन रंग बदलतात आणि आतून तशीच कच्ची राहतात। आता भजी काढून घेऊया। बघितल्यानंतर वाटतात की नाही लोणावळ्याला मिळतात तशी कांदा खेकडा भजी। तर दुसरी बॅच मी सुद्धा टाकून घेतलेली आहे। तर ती सुद्धा आपण मंद आचेवर छान अशी खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत।
ही भजी बघितल्यानंतर तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं की नाही? तर मग कधी करून बघताय अशी स्वीट कॉर्न खेकडा भजी? व्हिडिओत बघितल्यानंतर प्रत्येकालाच मोह होणार आहे की अशा प्रकारची भजी आत्ता लगेच करून खावी. तर इथेसुद्धा अगदी छान रंगावर मी हे भजी तळून घेतलेली आहे. तीसुद्धा प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. फक्त स्वीट कॉर्न वापरूनसुद्धा ही भजी बनवली जातात, पण त्यापेक्षा बटाटा आणि कांदा स्लाइस कट करून तुम्ही यामध्ये मिक्स करून ही भजी एकदा नक्की करून बघा. खूप छान लागतात आणि क्रंची कुरकुरीत आहाहा जबरदस्त होतात. तर इथे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते. बघूया आता आपली भजी किती प्रमाणात कुरकुरीत झाली ती. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की खूप अशी कुरकुरीत ही स्वीट कॉर्न खेकडा भजी झाली आहे. ही भजी मी माझ्या मुलाला खायला दिली तेव्हा तो बघता क्षणी इतका खुश झाला की त्याला नेमकं कोणतं उचलून खावं हे सुचत नव्हतं, तरी त्यातला एक भजा त्याने उचलून खाल्ला. त्यानंतर तुम्ही रिॲक्शन बघू शकता. तुम्ही पण करणार ना मग अशी स्वीट कॉर्न भजी? तर यासोबतच मी एक ग्रीन चटणीसुद्धा बनवलेली आहे, तर त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होणार आहे. अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी प्रियंकाज मराठी किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत. धन्यवाद.